अत्र आगच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सग्गमोक्षदं धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता परितधम्मश्रवणकालोऽयं भदन्ता। सब्बे संखारा अनिच्चादि सब्बे संखारा दुःखादि सब्बे धम्मा अनत्ताति यदा पඤ्ඤाय पश्यति अथ निबिन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिया एष मग्गो विशुद्धिया। अर्थात सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व धर्म अनात्मा आहे, सर्व धर्म दुःख आहेत, सर्व संस्कार दुःखच आहेत, सर्व धर्म अनात्मा आहेत। चित्तात जे जे चिंतन मनन असतं तो चित्त धर्म असतो, चित्ताचा स्वभाव असतो। जे चित्त उत्पन्न झालं त्या चित्ताच्या स्वभावानुसार आपण वर्तन करतो। 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणसं, तुम्ही आम्ही माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांमध्ये या देशाचं संविधान कोरलं, जे जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना जमलं नाही। अभिधम्माप्रमाणे 5 प्रकारच्या वेदना असतात। सुखावेदना, दुखावेदना, अदुखा असुखा वेदना या शारीरिक वेदना, सेन्सेशन्स। सौमनस्य आणि दौरमनस्य या चैतसिक वेदना। अभिधम्माप्रमाणे या 5 वेदना, या वेदनांच्या आधारावर आपण आपला स्वभाव बनवलाय। याला बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नाही। आपण आपल्या स्वभावाची जी निर्मिती केली, सगळ्या गोष्टीचं केंद्र मन आहे, मन। आणि मनाचा संखारा हा जो स्कंद आहे, स्थूल, एवढा स्थूल, ज्यामुळे आपण प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या स्वभावाचे बळी ठरतो। आपला स्वभाव आपल्या वर्तनातनं, आचरणातनं उतरतोय आणि आपल्या मनाचा हा स्वभाव बदलणं, याला म्हणतात रिव्होल्ट, रिव्होल्यूशन। आणि हे केवळ आणि केवळ बुद्धांचं संबोधी ज्ञान धारण करून, आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच आपण आपला स्वभाव कायमचा बदलतो। ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्यांचा मूळ स्वभाव बदललेला आहे। ती व्यक्ती नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन काया वाचा मनाने कर्म करेल। त्या व्यक्तीला दूषित कर्म, पापकर्म कधी स्पर्शच करू शकणार नाही। कारण ती व्यक्ती अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण ही प्रज्ञेची 3ही लक्षणं, त्या लक्षणामध्ये 3ही लक्षणामध्ये विहार करत असतो। त्याचं सातत्य असतं, याचा प्रादुर्भाव असतो ना। यदा पඤ्ඤाय पश्यति, अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून जीवन जगणं, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून ते जीवन जगणं, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून हे वर्तमानातलं जीवन जगता येणं। मी बोलतोय ना, हे तोंड बोलतंय माझं, मन काय करतंय? बाह्य चित्त हे बोलतं, आतलं चित्त काय करतं? या शरीरामध्ये यात्रा करते। यात्रा सती संपजन्न नरेंचती,
एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये. असिते पीते खाईते साईते संपजानकारी होती. गते थिते सुते जागरिते संपजानकारी होती. संघाटी पत्त चिवर धारणे संपजानकारी होती. क्षण प्रतिक्षण सती संपजन्य सो सतो संपजानो. एकदा सती जुळली की संप्रजन्य जुळतं. आपण अभ्यास करत आहोत. सती पठ्ठाण शिबिर कोणी कोणी केलं? सती पठ्ठाण. म्हणूनच बुलढाणा राहिला. बुल म्हणजे बैल ना. बुद्ध ठाण्याचा बुलढाणा झाला. हे बैलांचं स्थान झालं प्रतिक्रांती झाल्यानंतर. आम्ही भिक्षू लोक, दोन आईची दोन लेकरं. आमचा तरी स्वभाव एक असतो का? एक नाही बरं. कसे बसे आमची नैष्कर्म्य पारमी आम्ही पूर्ण केली आणि म्हणून आम्हाला हे भिक्षू जीवन प्राप्त झालंय की नाही? आमच्या पुण्यबलावर. तरीही देखील आम्ही चिवर टाकलं, चिवरधारी झालो. पण आमचं चिवरधारी लोकांचं समरशील, पारिशुद्धीशील, पातिमोक्षशील हे पुष्टच करता आलं नाही. तर आम्हाला सम्यक समाधीची उत्पत्ती करता येणार नाही. सम्यक समाधीची उत्पत्तीच करता आली नाही तर प्रज्ञेचा अभ्यास तर खूप दूर राहिलाय. यदा पन्याय पसती. कर्म करताना कायेद्वारे, वाचेद्वारे, मनाद्वारे करावं लागतं. ते शुद्ध चित्तानंच कर्म करता आलं नाही तर शुद्ध परिणाम येईल का? आपण सगळेच लोक, सगळ्या देशातले, सगळ्या संप्रदायाचे सारेच लोक जसं मनात येतं तसं करत राहतो. आपल्याला वाटतं चांगलं चांगलं कधी ऐकतो, ऐकत असाल. चांगलं कधी कधी चिंतन मनन करतो पण ऐकत असाल, करत असाल. पण आपले निर्णय नेहमीच योग्य घेतले जातात असा आपला वाटतं आपल्याला. आपण हा योग्य निर्णय घेतलाय पण ते योग्य निर्णय नसतो. यदा पन्याय पसती. धम्म श्रवण करत असताना देखील वेदनांचा उदय वे जाणत जाणत धम्म श्रवण करत आहात का? तर दीर्घ काळपर्यंत बसणं होतं. माझीच आपत पहिल्यांदा 10 दिवसाच्या शिबिराला गेलो, मांडी घालून बसलो ना तर 15 मिनिटात मांडी बदलावी लागली. आता तुम्हाला सगळ्यांनाच हरवतो बघा. तुम्हाला सगळ्यांनाच हरवतो. हा कॉन्फिडन्स येतो. भगवान बुद्धांची ही शिकवण, प्रज्ञा हे असं अंग आहे. सदती संघ. पदयात्रा नागपूर पासून बोधगयेपर्यंत गेलो. बोधगयेपर्यंत असिते पीते खाईते साईते पायी पायी चालण्यात. आता वय झालं 67 बरं. पण माझ्या एवढं वेगवान तुम्ही आताही नाही चालू शकणार बरं का. एकदा चालायला लागलं तुम्हाला धावावं लागेल. हा आधार असतो ना, वेदनांचा आधार. वेदनांचा आधार घेऊन चालणं. यावेळेला दुःखद वेदना एवढ्या फायदेमंद ठरतात, लाभदायी ठरतात, जेणेकरून संवेदनांच्या आधारावर चालणं होतं. तुम्ही थकून जाल पण मी थकणार नाही. रात्रभर मी बसून बडबड करत राहील, मी नाही थकणार पण तुम्ही थकून जाल. कमीत कमी वकील साहेबांनी कमीत कमी हात तरी उंच केला, सतीपठ्ठाण केलं. सम्यक दृष्टी नेहमीच काया वाचा मनानी कर्म करताना नेहमी सोबतच असावी. ऐकताना तुमची सम्यक दृष्टी सोबत ऐकत आहे का? ऐकताना सम्यक दृष्टी सोबत आहे का?
नसेल तर बेहोशी. केवळ ऐकताय तुम्ही, हे श्रुतमय ज्ञान धम्माचं का असे ना, श्रवण करताना वेदनांचा आहे. वेदना हा शरीराचा भाग नाही आहे, हा अनुभवन करणारा मनाचा स्कंद आहे. वेदयती इति वेदनं. आणि वेदना सुखद दुःखद अदुःख सतुख या शारीरिक वेदना येत राहतात. वेदना जाणल्या जात आहेत तेव्हा तुम्ही थकणार नाही. मी बडबडे धांदूला एकदा माईक हातात आला तर लवकर सोडणार नाही. सो सतो संपजान. सगळं सुटलं तर चालून जाईल, पण वेदना सुटायची नाही. कमीत कमी झोपल्यानंतर मग काय करताय तुम्ही? आता थकले दिवसभर, रात्री जाल आणि झोपाल. प्रेत कसं पडून असते तशासारखं. तुम्हाला शुद्ध चित्ताने झोपता तरी येतं का? तेही नाही. लय कठीण काम आहे बरं. जास्तीत जास्त लोक प्रेत शय्येमध्ये आराम करताय तुम्ही. होश नाही आहे तुम्हाला. प्रेत कसं पडून राहतं आणि मग मस्त करून खराटे मारत राहत. हे बेहोशीतला पेत शय्या म्हणतात. हे लहान लहान पिले पाले आपले बालक कसे उबडं तिबडं इकडून तिकडं, एवढं मोठं पलंग असलं तरी कुठे कुठे जातात ना, कधी खाली पण पडतात. बालशय्या, मूर्खशय्या, बेहोशीतली. हे दोनही शय्या एवढ्या बेहोशीतली असतात, प्रज्ञेनं पाहता येत नाही. कमीत कमी सतीपठ्ठान झाल्यावर ही चेतना तरी येते की बालशय्येमध्ये आपण आराम करायचा नाही. तुम्ही काही अर्हत्व प्राप्त व्यक्ती नाही की तुमची झोप अजिबात उडून गेली असेल. अर्हत्व प्राप्त व्यक्तीला झोप घेण्याची गरज नसते. फिनमित हे मारबंधन आहे. शारीरिक वा मानसिक आळस असो, हे मारबंधन नसतं. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्या या बंधनापासून मुक्त झालेले आहे, सुटका झालेली आहे. मी जवळून अनुभवलंय बरं. एका भिक्षूंसोबत मी 3 महिने वर्षावास केला. मला अनुमती मिळाली त्यांच्याबरोबर ध्यान करायची. 11 वाजता जेवायचो, भोजन झालं रे झालं की मस्त आराम करायचो. सायंकाळी 6 पासून तर पहाटेला 5 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर राहून ध्यान करायचो. माझं कुशन त्यांची सेवेमध्ये रत असलेले बनभंते, बांगलादेशाचे बनभंते, त्यांच्या सेवेमध्ये रत असलेले काही भिक्षू, काही साम्य रसायचे. पण तिथे AC होती, पण ACचा वारा काही घेत नव्हते म्हणते. आणि मी मग माझं कुशन भंतेच्या 92 वर्षाचा म्हातारा असाच बसून राहायचा खुर्चीवर. मग मी माझं कुशन घेऊन जायचो त्यांच्याजवळ आणि बस ध्यान करायचो. मला संदेह उत्पन्न व्हायचा, हा झोपला तर नाही गडी, झोपला तर नाही. बघा, मी असे डोळे उघडून पाहायचो. ते काय करायचे, खुर्चीच्या उजव्या हाताला टक 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 असं वाजले. मी पुन्हा सजग. एखादी हप्ता तर असंच चाललंय. बरं, नंतर मात्र मी सजग झालो की नाही, भंते झोपत नाही. म्हणजे मी जवळून पाहिलं. एक घास घ्यायचे, भिक्षा पात्रात एक घास घ्यायचे, नंतर तेही पाण्याने कोलावलं. खाताना दिसत नाही. सकाळी एखादं कोणीतरी लिंबू पाणी काहीतरी ज्यूस ठेवला, ते एखादी घोट घ्यायचे, तोही कुल्ला करून काय. हा माणूस जेवताना दिसत नाही. बोलताना मात्र बरोबर अभिधम्मावरच बोलायचे. चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण यावरच भाष्य करायचे. त्यांची आंघोळ करण्यासंबंधीची आम्ही विनंती केली, आम्हाला संधी मिळाली. आंघोळ करताना आंघोळ केली, हे साधं आपलं हमाम सारखं साबण लावलंय आणि त्यांचं अंग हे मोठे मोठे टिश्यू पेपर होते, याचे टिश्यू पेपरनं पुसून काढायचो. ते डस्टबिन मध्ये टाकायचो, कचरा पेटीमध्ये. नंतर उपासक उपासिका यायच्या, ते एक डस्टबिन मधला एक एक ते टिश्यू पेपर, त्यांचा अंग पुसलेलं कागद तो घ्यायचं आणि आपल्या पर्समध्ये टाकायचे. मला वाटलं हे डस्टबिन मधलं कागद आहे, आपल्या पर्समध्ये कसे काय टाकतात. ते क्लास शामनेर सांगायचं मला, म्हणते या डस्टबिनमध्ये टाकलेल्या अंग पुसलं ना आपण तरी सुगंध येतो. मग मी गेलो हळूहळू घेऊन बघितला. अरे खरंच मी पण घेतलाय. एक दिवस संडासला घेऊन गेलो. होतं संडास पॉश होत,
पण संडासचा काय दुर्गंध येतो की नाही? थोडा नाही थोडा. आपण जरी बसलो तर आपल्या संडासचा आपल्याला दुर्गंध येतो की नाही? येतो ना. पण मी सातत्यानं म्हटलं या भक्तींच्या संडासचा देखील दुर्गंध येत नाही. भगवान बुद्धांच्या देखील संडासचा असो किंवा मूत्राचा असो दुर्गंध यायचा नाही. हे एवढं शरीरही शुद्ध होतं आणि मनही शुद्ध होतं. ही शुद्धीची प्रक्रिया. शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी. शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. ही विशुद्धीची परिपूर्ण प्रक्रिया प्रज्ञेमध्ये रमण करता यायला हवं, तेव्हा पूर्णत्वात जाते. जगात सर्व काही संपूर्णत्व असतं का? परिपूर्णत्व असतं का? परिशुद्धत्व असतं का? आपले सायंटिस्ट देखील असं म्हणतील की असं कसं होऊ शकतं का जगात? आपला जो सायंटिफिक दृष्टिकोन आहे हे खरं आहे की आपण कधी कधी मग बोलून जातो, चालून जातो. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन हा सायंटिफिक आहे नाही. सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोकीय दृष्टिकोन आहे. लोकीय दृष्टिकोन आहे. तो लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवत नाही. नाहीतर एकतरी सायंटिस्ट स्वतः पण सकदागामी झाला असता की नाही. हे खरं आहे की भगवान बुद्धांचा जो दृष्टिकोन आहे, संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन, तो अनित्याकडून नित्याकडे नेणार आहे, दुःखाकडून सुखाकडे नेणार आहे आणि अनंताकडून अनंताकडे नेणार आहे. लोकीय प्रज्ञेपासून लोकोत्तर प्रज्ञेपर्यंत नेणार आहे. लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निब्बाण रूपी परम सत्य त्याचा अनुभव करता येतो. हे संबोधी ज्ञानाचं अंतिम लक्षण आहे. निर्वाणं परमं सुखं. हे लोकीय सत्य कमीत कमी आता 2025 जे नोबेल मिळालं डॉक्टर जॉन, लंडनचे आहेत, जॉन क्लार्क, क्वांटम फिजिक्स मध्ये. आता त्यांनी तर सिद्ध केलंय की आपल्याला गायब होता येतं. तुम्हाला विश्वास बसेल? भिंतीच्या आर पार जाता येतं. तुम्हाला विश्वास बसेल? हे पहाडाच्या आर पार जाता येतं. विश्वास बसेल का? क्वांटम फिजिक्स, ज्याला जॉन क्लार्कला या वर्षीचं नोबेल मिळालं. वाचून घ्यायची ती थिअरी. 1945ला आपण युद्ध पाहिलं, पहिलं महायुद्ध, ज्यामध्ये युरेनियम धातूंपासून, त्या अणूपासून बनवलेला बॉम्ब हिरोशिमा नागासाकी जळाली, उद्ध्वस्त झाली. मागच्या वर्षी जाऊन आलो तर ती नगरी जळाली होती असं वाटत नाही. स्वर्ग वाटतो, स्वर्ग. 1968 पर्यंत वैज्ञानिकांनी या प्रकृतीचं, निसर्गाचं, सजीवाचं, निर्जीवांचं जे काही सूर्य, चंद्र, तारे, नद्या, नाले, पहाड, सजीव, निर्जीव, मनुष्य वा मनुष्यतर प्राणी याचे तुकडे तुकडे करून पाहणारे जे जे काही उपकरण आपल्याकडे